नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल देवी, आपणास काही समस्या आहे का? जर का आपणास काही समस्या असेल तर आपण मनात कोणताही संकोच न बाळगता ती आम्हास सांगावी अशी मी आपल्याला विनंती करतो। माझ्या माता पित्यांनी माझ्या विवाहाचा प्रस्ताव जेजुरीच्या राजांकडे पाठवला होता। प्रस्तावाच्या बोलण्यासाठी आमंत्रित देखील केले गेले, परंतु आपल्या राजांनी एक अट घातली होती की त्यांची खूणगाठ माझ्याकडे असेल तरच जेजुरीत येता येईल। मला माणसेला अट ही पहा खूणगाठ। ही खूणगाठ घेऊन मी इथवर आले आहे। माझा एक साधा प्रश्न आहे, ही खूणगाठ कशावरून त्यांचीच आहे? ही खूणगाठ त्यांचीच आहे ही साक्ष मला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत मी जेजुरीत प्रवेश करणार नाही। देवी, मी हेगडी प्रधान खंडेरायांच्या ह्या राज्याचा भावी प्रधान म्हणून मी आपलं स्वागत करण्यासाठी ह्या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वप्रथम मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण मनात कोणताही संदेह बाळगू नये। जर खंडेरायांनी आपणास ती खूणगाठ आणावयास सांगितली असेल तर त्याबद्दल त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी योजना असेल। तुमच्याकडील खूणगाठ ही त्यांचीच आहे असा दाखला त्यांच्याकडे असल्याखेरीज ते अशी अट घालणार नाही। मी जरी ह्या राज्याचा भावी प्रधान असलो तरी आपण मला भगिनी समान आहात। आपल्या पुढे मी असत्य वचन कधीच सांगणार नाही। बंधू या नात्याने मी आपणास विनंती करतो की आपण जेजुरीत प्रवेश करा। जर आपण ती खूणगाठ पटवण्याची साक्ष देण्याचे वचन मला देणार असाल तर आणि तरच मी जेजुरीत प्रवेश करेन। याबद्दल आपण अगदी निश्चिंत असावं। आपल्या आणि खंडेरायांच्या भेटीपूर्व मी स्वतः आपणास त्या खूणगाठीची साक्ष पटवून देईन असं मी आपणास वचन देतो।
देवा, प्रधानजी, आम्ही आपलीच वाट पाहत होतो. गडावर पाहुण्यांचे आगमन झाल्याचे कळले. त्यांच्या आगमनात कोणताही व्यत्यय नाही ना आला? व्यत्यय असा नाही देवा, पण देवी म्हाळसा यांच्या मानीपणाचा आम्हाला चांगलाच प्रत्यय आला. आपल्या कन्येकडे माझी एक खूणगाठ आहे आणि ती असेल तरच आपली भेट घडू शकते असा निरोप आपण दिलात खरा. पण ती खूणगाठ पटली तरच मी जेजुरीच्या वेशीत प्रवेश करेन असा प्रण म्हाळसा यांनी घेतलाय. मी कशीबशी त्यांची मनधरणी करून योग्य वेळी ती खूणगाठ तुम्हास पटवून देईन असे वचन दिलंय त्यांना. देवा, खरं सांगायचं तर त्या खूणगाठीचा विषय त्यांनी चांगलाच मनाला लावून घेतलाय. प्रधानजी, म्हाळसा हे देवी पार्वतीचे स्वरूप आहे. त्यामुळे आपला असा झालेला अवमान ती कदापि सहन करणार नाही हे आम्ही जाणतो. हा विवाह तिची देखील एक परीक्षाच आहे. देवा, आरामासाठी विश्रामगृहात त्यांची योग्य ती व्यवस्था केलेली आहे. त्यांचा प्रवासाचा क्षीण जाताच आपली आणि त्यांची गाठभेट होईलच. प्रधानजी, उद्या प्रातःकाळी दरबारात तिम्माशेठ आणि त्यांच्या परिवारास भेटण्याचा आमचा मानस आहे. उद्या नाही म्हणजे उद्या दरबारात आपली आणि त्यांची औपचारिक भेट घडून येईलच, पण आज आपण त्यांना भेटू इच्छित नाही. अगदी तसे नाही, पण आपण म्हणता तसा त्यांचा प्रवासाचा क्षीण कमी झाला की आम्ही तिम्माशेठ यांना नक्कीच भेटू. केवळ तिम्माशेठच की प्रधानजी, आपल्या बोलण्यातील सूचकता आम्ही जाणतो, परंतु तिम्माशेठ एक कट्टर शिवभक्त आहे. त्यामुळे आम्हाला प्रथम आमच्या परमभक्ताला भेटायची ओढ लागली आहे. जसे आपण योग्य समजाल देवा. मी तात्काळ सेवकाकडे तिम्माशेठ यांना बोलवण्याचा निरोप धाडतो. लतिका, महाशास्त्रींच्या दालनात त्यांना काय हवे नको याकडे नीट लक्ष असू दे. प्रणाम. प्रणाम. म्या चौडप्पा, देवाचा सरदार. जेजूरगडावरच्या या विश्राम कक्षात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नेवाशावरून सुरू झालेला तुमचा प्रवास नक्कीच सुरळीत झाला असेल. थोडंसं थकलेलं वाटतंय सा, आराम करा. या विश्राम कक्षाच्या मागच्या बाजूला म्हणजेच अंतपुरामध्ये आपल्या राहण्याची समधी व्यवस्था केलेली आहे. तरी बी काय लागलं बिगलं तर बाहेर सेवक आहे, त्याला बोलवा. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. देवाने निरोप धाडलाय, त्यासनी आपल्याला भेटायचं आहे. चला. अहो, मीही आपल्या सोबत येते. विवाहासंदर्भात काही चर्चा करावयाची असल्यास माझे येणे उचित ठरेल. माफी असावीच. देवाचा निरोप असा आहे की ती आज फक्त तिम्माशेठना भेटणार आहेत. बाकी कुटुंबियांना ते उद्या दरबारात भेटतील. अहो पण मायानंदा, ते म्हणतात ते योग्य आहे. मी आत्ताच जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेऊन येतो. चला.
तिम्माशेठ, उठ तिम्माशेठ. त्या क्षणी माझ्या मनाची काय अवस्था आहे त्याचं वर्णन मी शब्दात नाही करू शकत. आपण मला दृष्टांत दिलात आणि आता साक्षात दर्शन दिलं. एका भक्ताला ह्यापेक्षा आणखी काय हवं असेल प्रभू? तिम्माशेठ, सावर स्वतःला. तुझी आणि माझी गाठभेट होणारच होती, कारण तुझ्यासारख्या परमभक्ताला भेटायची ओढ मलाही लागली. तुझ्यासारख्या परमभक्ताने धाडलेला प्रस्ताव मी कसा अवेरला असता? तिम्माशेठ, या विश्वात अनेक भक्तगण आपापल्या परीने माझी किंवा त्यांच्या आराध्य देवतेची निस्सीम भक्ती करत असतात, परंतु तुझी भक्ती निराळी आहे. तू तुझी कार्य संपन्न करून आपली भक्ती जोपासतोस. तिम्माशेठ, तू खरा कर्मयोगी आहेस, त्यामुळे निश्चितच तू तुझ्या भक्तीने इतर भक्तगणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहेस. तिम्माशेठ, तुझ्या मनाची व्यथा मी जाणतो, परंतु चिंता करू नकोस, सर्व काही मंगल होईल. महाराज, तुझा पिता होण्याचे भाग्य या जन्मी मला लाभले हे माझे महत् भाग्य. शिवनामाचे स्मरण अंतःकरणात सदैव सुरू ठेवले त्याचे फळ आज मला मिळाले. तुझ्या विवाहासाठी मी खूप चिंतेत होतो. आजवर फुलासारख्या जपलेल्या कन्येचा हात कुणाच्या हाती द्यावा हा प्रश्न मला सदैव सतावत होता. परंतु आता सगळे प्रश्न संपले, सारी कोडी उलगडली. तुझा भाग्योदय झालाय माणसा. हे स्वप्ने की सत्य याचे भान मला नाही, परंतु एक सांगतो, तुझ्या भाग्योदयाबरोबर माझ्याही जन्माचे सार्थक झाले माणसा. तेजाने ओतप्रोत असलेल्या मार्तंड भैरवांशी साक्षात तुझा विवाह होणार. ही भावनाच किती रोमांचकारी आहे. या पुढचे तुझे आयुष्य सुखाचे असणार आहे, समृद्धीचे असणार आहे, यात मात्र मला तिळमात्रही शंका नाही. बाबा, तुमची त्यांच्याशी भेट झाली? ते काय म्हणाले? तुम्ही काय म्हणालात? माझा नेवाशाहून आपण जेजुरीस विवाहाची बोलणी करण्यास येणार हे तर विधी लिखितच होते. पण बाबा, माझा तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हा विवाह नक्की होणार. खंडेराय हे एकमेव तुझ्यासाठी अनुरूप वर आहे. जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी, जय हरी. बानू, मी तुला म्हणालो की आता तुला कठोर साधना करणं कर्मप्राप्त आहे. मी जो विधी तुला सांगितला
तो यंत्रविधीचा एक भाग आहे. यंत्रविधी? साधनेच्या मार्गात आपल्याला अशा काही विधींची मदत घ्यावी लागते. हे विधी म्हणजे दैवी शक्तींची निवासस्थानं असतात. ते एक शास्त्र आहे. त्याबद्दल मी तुला आणखी माहिती देईनच. पण तुर्तास खंडेरायांची तुझी भेट व्हावी असं जर तुला वाटत असेल तर हळकुंडापासून शिवलिंग तयार करून मनोभावे त्याची पूजा करण्याच्या व्रतात मात्र खंड पडू देऊ नकोस. कसला विचार करतेस? महाराज, माझ्यासारखं हे असलं एखादं व्रत अजून कोणी करत असेल तर खंडेराय माझ्या आधी त्या भक्ताला भेट देतील. महाराज बोला की. बानू, एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव. आपल्या आराध्याची भेट व्हावी म्हणून अनेक जण कठोर तपश्चर्या साधना करत असतात. पण आराध्याच्या मनात मात्र कधीही द्विधाभाव नसतो. त्याच्यासाठी सर्व भक्त समान असतात. त्यामुळे तुझ्याच सारखं हे व्रत आणखी कोणी जर करत असेल तर खंडेराय तुझ्या आधी नक्कीच त्या भक्ताला भेट देतील. त्यामुळे तुला अधिक प्रखर तपश्चर्या करण्याची गरज आहे. नाही नाही, मी असं नाही होऊ देणार. मी आज खंडेरायासनी आधी भेटणार. मग त्यासाठी किती बी तपश्चर्या करायला लागली ना तरी बी चालेल. शिवा 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 मल्हार सदा शिवा 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 मल्हार.